बुधवारी सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानानं मुंबई विमानतळावरून बारामतीच्या दिशेनं उड्डाण केलं. वेळ होती सकाळी 8:10 ज्या विमानामधून अजित पवारांनी उड्डाण केलं ते विमान होतं VTSSK 45 या श्रेणीतलं. उच्च श्रेणीमधलं हे विमान मानलं जातं. ट्विन इंजिन म्हणजे 2 इंजिनांची सुविधा असलेलं हे विमान होतं. याचा अर्थ या विमानातलं एखादं इंजिन बिघडलं तरी दुसरं इंजिन विमान सुरक्षितपणे उतरवू शकतं. सकाळी 8:50 अजित पवारांचं विमान बारामतीच्या विमानतळाजवळ पोहोचलं, पण हे विमान लँड होऊ शकलं नाही. खरं तर बारामतीच्या विमानतळावर विमान उतरवणं हे फार कठीण नसलं तरी सहज सोपं सुद्धा नाहीये. कारण इतर विमानतळांसारखं बारामतीचं विमानतळ हे मोठं विमानतळ नाहीये. या विमानतळाची धावपट्टी सुद्धा तुलनेनं लहान आहे. बारामतीमध्ये जी फ्लाईट अकॅडमी आहे तिथल्या विद्यार्थ्यांसाठी ही धावपट्टी प्रामुख्यानं वापरली जाते. पण लहान विमानं या धावपट्टीवर उतरू शकतात. या विमानतळाला एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे ATC टॉवरची कोणतीही सुविधा नाहीये. म्हणजे जर इथे विमान लँड करायचं असेल तर पायलटला जमिनीवरून कोणतीही थेट सूचना किंवा माहिती मिळू शकत नाही. पायलटला स्वतः धावपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो. धावपट्टी पाहून लँडिंग करावं लागतं. धावपट्टी लहान असल्यामुळं पायलटचं कौशल्य इथं प्रचंड पणाला लागतं. पण विमानतळाच्या आजूबाजूला जागा मोठी आहे, मोकळी आहे, त्यामुळे पायलटला अंदाज धावपट्टीचा घ्यायला मोठी अडचण होत नाही. बुधवारी सकाळी अजित पवारांचं विमान बारामतीच्या या विमानतळाजवळ जेव्हा आलं तेव्हा विमानतळावर हवामान स्वच्छ होतं. हवेचा फार जोरही नव्हता आणि हवा एकाच दिशेनं वाहत होती. मात्र तरीही लँडिंग पहिल्या प्रयत्नामध्ये होऊ शकलं नाही. मग या विमानानं विमानतळाच्या भोवती एक गोल फेरी मारली. म्हणजे पायलटला विमान लँड करण्यासाठी सुयोग्य परिस्थिती तोपर्यंत दिसत नव्हती. त्यानंतर पायलटनं पुन्हा एकदा लँडिंगचा प्रयत्न केला. विमान धावपट्टीच्या दिशेनं झेपावलं, पण त्या अगोदरच पायलटचे मेडे मेडे हे शब्द ऐकू आले. विमानामध्ये जेव्हा धोकादायक परिस्थिती असते, तांत्रिक बिघाड असतो, तेव्हा इशारा किंवा मदतीची हाक म्हणून पायलट मेडे कॉल देतात. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या अगोदर सुद्धा पायलटनं हे शब्द उच्चारले होते. पण अजित पवारांच्या विमानाच्या पायलटनं हे शब्द उच्चारल्याच्या पुढच्या क्षणी विमान हवेमध्येच हेलकावलं आणि पूर्णतः अनियंत्रित झालं. त्यानंतर हे विमान थेट जमिनीवर जाऊन आदळलं आणि प्रचंड स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की यातून कुणीही वाचणं जवळपास अशक्य होतं. हा अपघात म्हणजे घातपाताचा प्रकार होता का अशी शंका काही राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. पण शरद पवार यांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे.